परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील येशवाडी ह्या ठिकाणी आज एक दुर्दैवी घटना घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या घटनेमध्ये साधारणतः 5 ते 6 भाविकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जी आहे ती समोर आल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी श्री हनुमानाच्या दर्शनासाठी परभणी, बीड आणि याचबरोबर जालना जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत त्या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला नेहमी पाहण्यास मिळत होते। आज सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती। दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास 30 ते 40 भाविक जे आहेत ते दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये आले होते। मंदिर परिसरामध्ये जीर्णोद्धाराचं काम सुरू असतानाच या ठिकाणचा काही भाग जो आहे तो भाविकांच्या अंगावर कोसळून या खाली 30 ते 40 भाविक दबल्याची दुर्दैवी घटना जी आहे ती आज येशवाडी या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या घटनेमध्ये साधारणतः 5 ते 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची माहिती जी आहे ती समोर आली असून अनेक भाविक गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे। मंदिराचा सभामंडपाचा जो भाग आहे तो भाविकांच्या अंगावर कोसळल्यानंतर या ठिकाणी बचाव कार्य तातडीने हजर करण्यात आले असून जेसीबीच्या साहाय्याने अंगावर कोसळलेला जो मंदिराचा सभामंडपाचा जो भाग आहे तो बाजूला करण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असल्याचं देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे। अनेक भाविकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं असलं तरी मात्र अनेक भाविक जे आहेत ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। तर या दुर्दैवी घटनेमध्ये 5 ते 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो घडल्याचा आज आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळालेला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या ठिकाणी प्रसिद्ध असं हनुमानाचं मंदिर आहे। या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर शनिवारी दर्शनासाठी या ठिकाणी चांगलीच गर्दी करत असल्याचं आपल्याला दर शनिवारी पाहण्यास मिळत होते। त्याच पद्धतीने आज या ठिकाणी सकाळी देखील प्रचंड गर्दी दर्शनासाठी या ठिकाणी लागली होती आणि ह्या मंदिराचा जो सभामंडपाचा भाग आहे या सभामंडपाचे काम देखील सुरू असून या ठिकाणी लाकडी बांबू लावून हे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या लावलेल्या लाकडी बांबूच्या मध्य भागातून दर्शनासाठी भाविकांना एक सुविधा केलेली होती, परंतु हे जे काम सुरू आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं या घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर भाविकातून आता या कामाविरोधात आरोप केला जात आहे आणि हे दुर्दैवी निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे ही जी दुर्दैवी घटना आहे ती या ठिकाणी घडल्या असल्याचं सांगितलं जात असून या घटनेला आता जबाबदार कोण असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। दर शनिवारी ह्या मंदिर परिसरामध्ये भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे। या अनुषंगाने याचबरोबर या मंदिराचा सभामंडपाचं काम जे आहे ते देखील सुरू आहे, परंतु हे काम सुरू असताना या ठिकाणाहून भाविकांना दर्शन घेणं हे धोकेदायक असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर आता प्रचंड या कंत्राटदार असेल याचबरोबर मंदिर ट्रस्टचे कुणी असतील यांच्या विरोधामध्ये संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आता उमटत असल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या मंदिराच्या जर कुठल्या एका साईडच्या भागातून भाविकांना दर्शनासाठी जर सुविधा केली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता असं देखील आता सांगितलं जात आहे। आज ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यानंतर ह्या घटनेविषयीची मानवत तालुक्याचे आमदार असतील यांनी देखील ह्या घटनेविषयीची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। याचबरोबर आता ह्या जी भाविकांचा मृत्यू झालेला आहे याला जबाबदार कोण आहे असा देखील प्रश्न आता या घडलेल्या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे। तर हे जी छत आहे ती अवघ्या काही क्षणामध्ये भाविकांच्या अंगावर कोसळला असल्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे आणि हा सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो अंगाचा थरकाप उडवणारा असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। अगदी 2 रांगेमध्ये भाविक जे आहेत ते दर्शन घेत आहेत। दर्शन घेत असताना अचानकच हे जी सभामंडपाचा जो छत आहे, छताचा जो भाग आहे तो या भाविकांच्या अंगावर कोसळत असल्याचं आपल्याला या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे आणि अंगाचा थरकाप उडवणारा हा जो व्हिडिओ आहे तो सध्या प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या घटनेमुळे आता 3 जिल्ह्यामध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात असून याला जबाबदार कोण आहे अशा पद्धतीच्या कमेंट ज्या आहेत त्या आता सोशल मीडियावर देखील येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या घडलेल्या घटनेची सखोल चौकशी कशा पद्धतीने केली जात आहे, या
घटनेमध्ये जे मृत्यू झालेले आहेत त्याला जबाबदार कोण राहील हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं राहणार आहे. या दुर्दैवी घटनेविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. हा छोटा स्लॅब आहे मंदिराचं जे आहे का ॲम्ब्युलन्स बोलवा.